समाजाच्या वतीनं भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता आणि धनगर समाजाच्या काही प्रमुख मागण्या आहेत की एसटीचं प्रमाणपत्र हे धनगर समाजाला मिळालं पाहिजे, वाड्या वस्त्यात रस्ते पाणी पोचलं पाहिजे आणि आजपर्यंत 75 वर्षे होऊनसुद्धा आज आमचं हक्काचं एसटीचं आरक्षण आहे। एसटीत आरक्षण असूनसुद्धा येणाऱ्या प्रत्येक सरकारने आमची दिशाभूल केली आहे। सत्तेत येणारं सरकार म्हणतं आम्ही तुम्हाला धनगरांना आरक्षण देणार आहोत आणि तेच ते देत नाहीत आणि विरोधी सरकार परत हातात काठी आणि घोडे घेऊन परत विरोधात असणारे तयार होतात की आम्ही धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। असं आजपर्यंत या सर्व शासनाने राज्यकर्त्यांनी आमच्या धनगर समाजाचा वापरच करून घेतला आहे आणि हे पाहत असताना आमच्या धनगर समाजाला कुठल्याही नागरी सुविधासुद्धा आजपर्यंत पोहोचल्या नाहीत। आजच्या मेळाव्याला सुद्धा माझ्या माता बहिणी धनगर समाज सकाळी 5 वाजल्यापासून पायी चालत 2-2 तास 3-3 तास येऊन त्यांना पुढे गाड्या पकडून मेळ्यापर्यंत आलेल्या आहे आणि आज असं असताना सुद्धा प्रत्येक समाज आमच्या प्रत्येक राजकीय मंडळी धनगर समाजाला फसवते की तुम्हाला असं आरक्षण देऊ तसं आरक्षण देऊ, ती समिती स्थापन करू। आज ती समिती स्थापन केलेली असताना ती सुद्धा आमच्या दऱ्याखोऱ्यात जिथं धनगर समाज अडचणीत राहतो तिथं ती पोचायला पाहिजे होती, पण ती तिथे न पोचता ती कुठेतरी शहरात फिरवून कुठेतरी चुकीचा अहवाल सादर केला आहे त्यांनी। तर आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत तेही आमच्या जावली तालुक्यातले आहेत, त्यांना आमची विनंती असेल की जे आता तीचा अहवाल किंवा ती समिती आपण न घेऊन जाता आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, लोकनेते उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील, अशा तुमच्या टीमला आपण घेऊन जाऊन दरेगावात आपण भरपूर मीटिंग करता, तशीच एकदा मीटिंगसाठी त्यांना घेऊन जाऊन आपण दरेमुरा, आहिरमुरा किंवा ढेन किंवा कुसुमी, कांदाटी खोरं, सापळा खोरं या ठिकाणी आपण जाऊन खरी धनगर समाजाची काय वस्तुस्थिती आहे, कशा पद्धतीत ते जगतायत याची आपण पाहणी करावी आणि ज्या वेळेला तुम्ही पाहणी कराल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की धनगर समाज कसा जगतोय, कसा राहतोय आणि खरा आदिवासी कोण आहे हे तुमच्या लक्षात येईल। तर समस्त माझ्या धनगर समाजाच्या वतीनं मी आज विनंती करतो मुख्यमंत्री साहेबांना की आपण एकदा त्या ठिकाणी जावं आणि पाहणी करावी आणि पाहणी कराल तर तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, कारण तुम्ही शब्द पाळणारे मुख्यमंत्री आहात। पण तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला लांब जायची गरज नाही, तुमचं दरेगाव आहे त्या दरेगावच्या मुऱ्यावर एकदा तुम्ही जा, तुमच्या लक्षात येईल की धनगर समाज कसा राहतो। कारण तुम्ही ज्या वेळेला तुमचा सत्कार आम्ही धनगर समाजाने बांद्रा येथे केला होता तेव्हाच तुम्ही सांगितलं होतं की माझा धनगर समाज हा काठी बेटी घेण्यासाठी एक दिवस जा, त्यांची मुलं कशी राहत आहेत, काय शिकतायत, त्यांना पाणी कसं मिळतं आहे, त्यांचे रस्ते कसे आहेत हे एकदा तुम्ही बघा आणि ते बघाल अशी आशा बाळगतो आणि तुम्ही आम्हाला एसटीचं प्रमाणपत्र द्याल, 18 नागरी सुविधा द्याल अशी आशा बाळगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार, जय। सातारा जिल्ह्यातल्या जावली तालुक्याच्या वतीनं सकल धनगर समाजाचा हा भव्य दिव्य आज मोर्चा या मेळ्यामधून तहसीलदार कार्यालयावरती जाणार आहे। धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाची फक्त अंमलबजावणीचं कामकाज फक्त करायचं आणि दाखले फक्त आमच्या पदरात पाडून घ्यायचे, त्यासाठी महाराष्ट्रातला धनगर समाज आज एकवटलेला आहे। खरं वास्तविक या देशातली महाराष्ट्र हे पुरोगामी लोकशाहीचं राज्य असणार आहे। देशामधल्या सगळ्या राज्यांनी केंद्राला शिफारस केली, गोवानं केलं, कर्नाटकनं केलं, पण महाराष्ट्र सरकारनं काय आज ताब्यात गेली 75 वर्षे झाली, केंद्राने काही शिफारस केली नाही। पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देतो म्हणणारे राजकीय नेते मंडळांनी 30 नावाची कमिटी आमच्या मानगुडीवर ठेवली, त्याच्यामध्ये 8-9 वर्ष घालवले। त्याच्यानंतर आता परवा मुख्यमंत्र्यांनी दुसरी कमिटी नेमली, त्याच्यामध्ये आता 1-2 महिन्याचा कालावधी जाणार आहे आणि ही जर एक कालावधी जात असेल, येणारं 2024चं इलेक्शन ह्या तोंडावरती आलेलं आहे, त्याच्या आत आम्हाला धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणीचे दाखले केंद्राकडून आम्हाला मिळवून दिले गेले पाहिजेत, ही सकल धनगर समाजाची मागणी आहे।